आमदार लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। आता दोघात काय टप फाईट होणार आहे, करणारा हा माणूस आहे त्यांनाच मत देणार। पुण्यामध्ये कुठे गेला तर ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, स्वार्थी नाही पाहिजे। सगळे पक्षाचे आमदार एक सारखेच वाटायला लागले। आमदार आहे ना सिद्धार्थ शिरोळे सारखा असला पाहिजे। बोंबा मारल्या ईडी सीबीआय हे ते सगळं झालं। बात 15 लाख की हुई, 1500 में सिमट गई। का निवडून येतात तर काहीतरी ते काम तरी करतात। भाजपचा बालेकिल्ला आहे, कोथरूड म्हणा, शिवाजीनगर म्हणा, पाण्याची सोय नाहीये, पाण्याची सोय करायला पाहिजे। त्याच्या बॅगा तपास, त्याच्या बॅगा तपास आहे नेते लोकांची स्टंटबाजी आहे। मोदींनी आश्वासन, खोटी आश्वासन दिली। नुसते एकमेकांवर चिखलफेक करतात। समाजाने एकदा बैरेटला चान्स देऊन बघावं। संमिश्र आहे, दोघांना समान संधी। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघांचा आढावा घेतोय। सध्या आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। इथल्या सामान्य नागरिकांचे प्रश्न काय आहेत, त्याचबरोबर त्यांचे मतदारांचं निवडणुकासंदर्भात मत काय आहे, त्याचबरोबर आमदार हा कसा असला पाहिजे या विषयीचं मत आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आपल्या सोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत या मतदारसंघातले, आपण त्यांच्याशी बोलूयात। त्यांना नेमकं काय वाटतंय? दादा, काय सांगाल, आमदार कसा असला पाहिजे? आमदार आहे ना सिद्धार्थ शिरोळे सारखा असला पाहिजे। बीजेपी काय म्हणजे कशामुळे सिद्धार्थ शिरोळेच कशामुळे? का माहिती आहे का, ते सर्वसामान्यांच्या मदतीला कधी पण फोन करा, लगेच येतात। आणि काय या मतदारसंघातले विकासाचे मुद्दे काय वाटतात तुम्हाला नेमके? आता ह्या मतदारसंघामध्ये विकास गेली 30 वर्ष या वस्तीचा प्रश्न सुटला नाही, आता सुटणार आहे। इलेक्शन झालं ना, मोठे मोठे टावर होणार आहेत, ते दादांनीच काम करणार आहेत। ते तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? आमदार लोकांच्या कल्याणासाठी असावा, स्वार्थी नाही पाहिजे। लोक कामासाठी येतात, काम त्यांना करून घ्यायला पाहिजे ना। उगा बघू आज नाही उद्या असं नाही व्हायला पाहिजे। कुठलंही काम लोकांची जनतेसाठी उपयोग होणारा गोष्ट पाहिजे। आमदारानं नेमकं कोणती कोणती विकास कामं केली पाहिजेत तुम्हाला काय वाटतं? जनतेचे लोक जे काय सुविधा लोकांची काय पाहिजे ना तेच पाहिजे ना, दुसरा काय लोकांना नेमकं कोणत्या संदर्भातले म्हणता? म्हणजे रस्ते असतील किंवा पाणी म्हणा, कुणाची ब्रिज म्हणा, कुठलं काय गोष्टी लोकांना जे पाहिजे ते पाहिजे ना। तुम्ही याच मतदारसंघामध्ये राहता का? तुम्ही या मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं, कोणते विकासाचे मुद्दे कोणते? विकासाचे मुद्दे काय रस्ते असतील, ट्रॅफिक असेल किंवा काय रस्ते, ट्रॅफिक वगैरे काय असेल ते। आमदार कसा असला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आमदार काम करणारा पाहिजे आमदार आम्हाला। या विधानसभेला आता नेमकं कसं चित्र काय वाटतं? महाविकास आघाडीच्या बाजूने पारडं जड राहील का महायुतीच्या बाजूने? अवघड आहे, आता सांगा अवघड आहे, कारण पक्ष भरपूर आहेत। हा एक 5-5, 6-6 पक्ष उभा, कुणाला काय जो चांगला नेता असेल तो काम करणारा हा माणूस आहे त्यांनाच मत देणार। आता या मतदारसंघामध्ये सिद्धार्थ शिरोळे भाजपकडून उमेदवार आहेत आणि दत्ता भैरटे ते काँग्रेसकडून आहेत। काय वाटतं, कुणाचं पारडं जड राहील? दोन्ही पार्टी जड आहेत। तुम्हाला काय वाटतंय, आमदार कसा असला पाहिजे? आता दोघात काय टप फाईट होणार आहे। आता ते काय सांगता येत नाही, शेवटी पब्लिकच्या हातात आहे। फाईट होईल, आता त्यांच्यामध्ये फाईट होईल। त्याचप्रमाणे आमदाराची नेमकी कामं कशी असली पाहिजेत? आमदार कसा असलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? तर दोघंही कामं चांगले करतात, त्यामुळे दोघांच्यामुळे हिशोब बोलता येत नाही। आपल्या सोबत आणखीन काही नागरिक आहेत, तुम्हाला काय वाटते, आमदार कसा असला पाहिजे? काम करणार पाहिजे, काय काय कामं केली पाहिजे आमदारांनी? जे सामान्य माणसाची कामं असतात ती। काय सांगाल, आमदार कसा असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला? एक तर आमदार हा नेहमी लोकांना भेटला पाहिजे, महत्वाचं म्हणजे, आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा त्यांनी प्राधान्याने प्रयत्न केला पाहिजे। कारण काय होतंय, आमदार एकदा निवडून आला की तो आपल्याला एकदम 5 वर्षांनीच दिसतो। कधी ते त्यांना कॉन्टॅक्ट करायचं तर तो हे आपल्याला नंबर नाही, त्यांचा नंबर असला तर त्यांचे असिस्टंट लोक फोन घेतात आणि जे प्रॉब्लेम सुटायला पाहिजे ते सोडण्याच्या दृष्टीने कुठच्याच पक्षाचे आमदार हे सिरियस नसतात, असं माझं वैयक्तिक मत आहे। उदाहरणार्थ पुण्यामध्ये कुठे गेला तर ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आमदार लोक किंवा आमदार
च्या मदतीने पुणे महानगरपालिका किंवा ट्रॅफिक पोलीस यांनी लोकांचे ट्रॅफिकचे प्रश्न, पार्किंगचे प्रश्न, स्वच्छता, कारण सगळीकडे जर आपण बघाल तर कचरा दिसतो, प्लास्टिक पडलेलं आहे. सरकारने देखील आपल्या आमदारांना योग्य त्या सूचना देऊन लोकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आता या मतदारसंघामध्ये विकासाचे प्रश्न नेमके काय वाटतं तुम्हाला? विकासाच्या दृष्टीने विकास म्हणजे काय हे मूलभूत लोकांना माहीत नाही. विकास म्हणजे काय पाहिजे की बाबा रस्ते, पाणी, वीज हे एक झालं. स्वच्छता, ट्रॅफिक याच्यावर या आमदारांनी हे दिला पाहिजे, भर दिला पाहिजे. आणि नाहीतर काही सगळ्या पक्षाचे आमदार एकसारखेच वाटायला लागले की बीजेपी वाले काय, काँग्रेसवाले काय ना अजून कोण काय, की नुसते एकमेकांवर चिखलफेक करतात आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणीच सिरियस नाही असं मला वाटतं. आता राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नेमकं कोणाचं पारडं जड राहील काय वाटतं तुम्हाला? लोक जर शहाणे असतील तर त्यांनी आपल्या काय म्हणतात समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने जे देशाच्या प्रश्नाला किंवा प्रोग्रेससाठी जे पक्ष हे करत आहे त्यांना निवडून द्यावं असं मला वाटतं. महायुती किंवा महाविकास आघाडीपेक्षा माझं म्हणणं काय आहे की जो पक्ष देशासाठी, समाजासाठी काम करत असेल त्यालाच निवडून द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आता या मतदारसंघामध्ये भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे आहेत आणि काँग्रेसकडून दत्ता भैरट हे उमेदवार आहेत, तर कोणाचं पारडं जड राहील काय वाटतं तुम्हाला? हे जर पाहिलं तर हे पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला आहे. कोथरूड म्हणा, शिवाजीनगर म्हणा. दत्ता भैरट हे आम्हाला लोकांना आमच्या एरियात कोणालाच माहीत नाही आहेत. महत्त्वाचं म्हणजे ते बीजेपी वाल्यांचं आता तुम्ही जर इथून मागचे 10-15 वर्ष पाहिले तर बीजेपी वालेच निवडून येतात. का निवडून येतात तर काहीतरी ते काम तरी करतात असं मला वाटतं. काय सांगाल आमदार कसा असला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आता आमदार जो आहे तो कसा असण्यापेक्षा त्यांनी काम केलं पाहिजे. आणि मला असा अनुभव आला आहे की 5 वर्षामध्ये कुठलाही मनुष्य आमच्याकडे पर्यंत पोहोचलेला नाही आणि त्यांनी काहीच काम नाही केलेलं. फक्त निवडणूक आली की तोंड दाखवणार, मतं मागणार, नंतर विषय संपला, अशी कंडिशन आहे. आता या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते. भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे तर काँग्रेसकडून दत्ता भैरट आहेत. तर तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये कशी लढत होती? मला तर काहीच त्या मतदानाशी संबंध नाही. कारण कुठलाही मनुष्य आला की आपली खुर्ची बस, काम करायचं सोडलं. त्याच्यामुळे काय काँग्रेस असो किंवा BJP असो, शिवसेना असो, काम करण्याची वृत्तीच नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये अनेक योजना या महायुती सरकारनं लागू केल्यात. त्याचबरोबर बाकीच इतर प्रश्न असतील किंवा हे असतील, तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये महायुती सरकार येईल की महाविकास आघाडीचं? तुमचं मत काय नेमकं? तुम्हाला काय वाटतं? मला त्याबद्दल काहीच सांगायचं नाही आहे. कुठलंही सरकार आलं तर आपल्याला आपलं काम करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मला BJP असेल, काँग्रेस असेल, कुठलंही सरकार आलं तरी आपल्यासारख्या जनतेला त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार सगळं बघणारा पाहिजे. लाईट वगैरे, रस्त्याचे कामं चांगले पाहिजेत. नंतर पाण्याची सोय नाही आहे, पाण्याची सोय करायला पाहिजे. मग नंतर खड्डे पुढे इथे पडलेले आहेत ते व्यवस्थित व्हायला पाहिजेत. या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? शिरोळे आणि दुसरे विरुद्ध उमेदवार? विरुद्ध नाही, विरुद्ध उमेदवार दत्ता भैरट आहेत काँग्रेसकडून. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती या मतदारसंघामध्ये. तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? शिरोळेच येणार. कसं काय? आहे त्याचं जर काम आहेत व्यवस्थित. काय काय विकास कामं काय काय शिरोळेंचे? त्यानं करतो काम, रस्त्याचे चालू आहेत काम. अशा प्रकारचं एक मत इथं मांडलं जात आहे नागरिकांकडून. प्रत्येक हे केलं जाते. आपल्या सोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात. या मतदारसंघामध्ये सिद्धार्थ शिरोळे आहेत आणि दुसरे दत्ता भैरट हे उमेदवार आहेत. कोणाचं पारडं जड राहील असं वाटतं? शिरोळे. बरं, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सरकारच्या ह्याच्यात कोणाला जास्त हे होईल का? दोन्ही सेम होणार आहे, समतोल.
आता हा तर प्रश्न प्रमुख झालाच, पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून आमदार कसा असला पाहिजे? आमदाराने काय काय विकास कामे केली पाहिजेत? काय सगळी रस्त्यांची कामं वगैरे सगळं व्यवस्थित हे केलं पाहिजे. विकास काम तुम्हाला काय वाटतं? मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी करावा. आमदारांनी आणखीन काय काय विकास कामे केली पाहिजे? बस एवढंच. आता मुलांना नोकऱ्या वगैरे व्यवस्थित द्याव्या. तुम्ही आरक्षणाचं काम लवकर व्हावं. तुम्ही याच मतदारसंघात राहता? हो. तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील? शिंदे सरकार. नाही उमेदवार इथं शिरोळेच. शिरोळेच. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? हो मिळाले ना. किती मिळाले? 4.5 मिळाले, अजून यायचे बाकीचे. बरं ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार व्यवस्थित सरकार चालवू शकेल की महायुतीचं? महायुतीचं. काय वाटतं तुम्हाला आमदार कसा असला पाहिजे? आमदार म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचा तळागाळात प्रचंड संपर्क असला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असू द्या किंवा वैयक्तिक माध्यमातून असू द्या, पण ठिकठिकाणचे मूळ समस्या काय आहे त्याला माहिती असलं पाहिजे आणि मग त्या कशा सोडवायच्या याचं त्याचं गणित असलं पाहिजे. असा आमदार आम्हाला अपेक्षित आहे. त्याचबरोबर विकासाची कोणती कोणती कामं त्यांनी महत्वाची प्रमुख केली पाहिजे त्या मतदारसंघात? सगळ्यात महत्वाचं शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मैदानं राहिली नाही शिल्लक. सगळ्यात महत्वाची वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे आणि अतिक्रमणांचा विषय आहे, प्रचंड आहे. आता या मतदारसंघात प्रमुख लढती कोणामध्ये होणार आहेत हे माहिती आहे तुम्हाला? आता सध्या तरी काँग्रेस आणि याच्यातच चाललं बीजेपी मध्ये, पण अजूनही बाकीचे पण उमेदवार आहेत. काय वाटतंय सिद्धार्थ शिरोळेंचं पारडं जड राहील का दत्ता बैरट? आम्हाला तर बैरटांचं वाटतं आता, कारण त्याचं कारण पण सांगतो की आता निवडणूक आल्यानंतर जो शेवटचं वर्ष असतं त्याच्यात जे कार्यरत ऍक्टिव्ह होतात मागच्या 4 वर्षात ज्या ज्या काय गरजा आहेत याचं किती त्यांनी विरोध घेतला, काय केलं, यावर हे माझं मत आहे. म्हणजे आता सर्वसाधारण कसं होतं की आता इलेक्शनचं जे शेवटचं वर्ष असतं 5वं वर्ष त्यावेळेस सगळे ऍक्टिव्ह वाटतं. 4 वर्ष लोकांचे ज्या मूळ प्रश्न असतात ते तसेच असतात. म्हणजे मी पर्सनल कुठल्या पक्ष किंवा ह्याच्याविषयी नाही, आमदाराविषयी बोलतो की आमदार आम्हाला कसा पाहिजे आणि का हवा. लोकांचा रोष आहे युतीवर, त्याचं कारण आहे की यांनी बऱ्याच बॉम्बा मारलाय, भ्रष्टाचारी वगैरे ते घेतले स्वतःकडे. आलं का लक्षात? आता एवढे करोडो सापडले टोल नाक्यावर हे ते बरेच विषय झाले, त्याच्यावर पुढं काय वाचायचं नाही. ह्याच्या बॅगा तपास त्याच्या बॅगा तपास हे नेते लोकांची स्टंटबाजी आहे. ठिकठिकाणी त्यांचे हे लावलेत पोलीस निवांत बसलेले असतात. ज्यांना जे मिळायचं असेल ते कधीच मिळालं असेल असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. ते काय असं ओपनली कोण वाटणार नाही. त्याच्यावर कुठलंही म्हणजे ठोस काय केलेलं नाही. बॉम्बा मारल्या ईडी सीबीआय हे ते सगळं झालं, पण कुठली ठोस कारवाई केली असती तर असं म्हणता आलं असतं की बाबा यांना खरंच काहीतरी प्रामाणिकपणे आणि असं हे करायचं. त्यामुळे नाही, हे ढोंगे. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा साधारण लोकांमध्ये मिसळणारा असावा. शेवटचे 6 महिने राहिले की लोकांच्या समोर यायचं, काहीतरी आमिष दाखवायचं. जसं मोदींनी सुरुवातीला 2014ला चाय पे बात हुई और गाय पे अटक गई, चाय पे बात हुई गाय पे अटक गई, बात 15 लाख की हुई 1500 में सिमट गई. म्हणजे किती मोदींनी आश्वासन, खोटे आश्वासन दिली. हा नुसतं हिंदुत्व तर पाहिजेच, पण हिंदुत्वाने पोट भरत नाही. आणि आपला हिंदुस्थान जो आहे 1947 साली जो पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आला ते मुस्लिमांसहितच आलेलं आहे. असं काही नाही. आत्ताचे मुस्लिम समजा काही देश विरोधी असतील तर त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. आता तुमच्या पक्षामध्ये मुस्लिम आहेत, मोठे मोठे नेते आहेत, आता कमी केलेत त्यांनी, म्हणजे काय आहे? हा बरोबर का नाही? आता या मतदारसंघामध्ये सिद्धार्थ शिरोळे आहेत एका बाजूला, तर दुसरीकडे दत्ता बैरट आहेत. काय वाटतं कोणाला संधी दिली पाहिजे? आपण काय कोणाचं नाव नाही घेत आणि काय हे आपण काय म्हणजे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आलं का लक्षात? तर हे आता एकदा समाजाने एकदा बैरटला चान्स देऊन बघावं.
नाही का? तुम्हाला काय वाटतंय आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा कार्यक्षम आणि गोरगरिबांकडे लक्ष देणारा आमदार पाहिजे. काय काय त्याबरोबर काय काय विकास कामं केली पाहिजेत मग आमदारांनी? विकास कामे म्हणजे पुढे आता आमच्या मॅपको मध्ये पाठीमागं गार्डन, तसं गार्डन बनवलं पाहिजे. अजून लोकांची काय समस्या असतील त्या समस्या सोडवल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार कार्यक्षम असला पाहिजे, जनतेत मिसळणारा पाहिजे, फोन उचलणारा पाहिजे. नागरिकांनी फोन केल्यावर इलेक्शन नंतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार फोन उचलत नाही. आता हे फेसबुकवर फोन नंबर टाकतात, ते कधीच कार्यरत नसतात. इलेक्शन 20 तारखेला संध्याकाळी 6ला सगळ्यांचे फोन स्विच ऑफ होतील. आता कसं वाटतं नकोय. आता कसं वाटतं आता कसं चित्र असेल या मतदारसंघात? संमिश्र आहे, दोघांना समान संधी. अशा प्रकारचं मत खरं तर नागरिकांकडून उपस्थित केलं जातंय की या मतदारसंघामध्ये सध्या अशी लढत होईल, कशी लढत होणार किंवा कशा संदर्भात पारडं जड राहणार, कसं कोणाचं पारडं जड राहणार या मतदारसंघामध्ये हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये इथल्या या मतदारसंघातले जे नागरिक आहेत ते कोणाला कौल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन विक्रांत चव्हाणसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज, शिवाजीनगर, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.